मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हवीत की नकोत हा प्रश्न आज उपस्थित झालाय आणि याला कारण आहे मनोज जरांगेंचा त्रागा। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मनोज जरांगेंचं मुंबईमध्ये आंदोलन झालं। 2 सप्टेंबरला मनोज जरांगेंना सरकारनं त्यांनी मागितल्याप्रमाणे एक जीआर दिला। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा हा जीआर होता। या जीआर सोबतच देवेंद्र फडणवीसांबद्दलची मनोज जरांगेंची कटुताही कमी झाली। या सगळ्याला आता 3 महिने उलटून गेलेत आणि जरांगेंनी एक मोठा आरोप केलाय। 3 महिन्यांमध्ये सरकारनं फक्त 98 कुणबी प्रमाणपत्र दिलीत असं जरांगेंचं म्हणणं आहे। हैदराबाद गॅझेटच्या जीआर बाबत सरकारनं अधिकाऱ्यांना नीट सूचना दिल्या नाहीत असाही जरांगेंचा दावा आहे। ऐन हिवाळी अधिवेशन सुरू असताना मनोज जरांगेंनी ही आकडेवारी जाहीर केली। पण जरांगेंनी दिलेल्या आकडेवारीमध्ये जरा खोलवर डोकावलं तर चित्र वेगळं दिसतंय। कारण हैदराबाद गॅझेटचा जीआर लागू होण्यापूर्वी मराठा समाज कुणबी प्रमाणपत्रांसाठी लाखोंनी अर्ज करत होता। ऑगस्ट 2025 पर्यंत मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 2 लाखांहून जास्त कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली होती। पण हैदराबाद गॅझेटचा जीआर लागू झाला आणि मराठा समाजानं जणू कुणबी प्रमाणपत्रांकडे पाठ फिरवली। 3 महिन्यांमध्ये मराठा समाजानं कुणबी प्रमाणपत्रांसाठी किती अर्ज केलेत? 594। हैदराबाद गॅझेटच्या जीआरनं तर प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियाही सोपी केलेली आहे। मग असं असताना सुद्धा मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी पुढे का येत नाहीये? मराठवाड्यातील कुणबी मराठा, मराठा कुणबी यांच्या प्रमाणपत्रांचा मुद्दा आता संपुष्टात आलाय का? की हैदराबाद गॅझेटच्या जीआरला कोर्टामध्ये आव्हान दिल्यामुळे मराठा समाजामध्ये संभ्रम आहे असे अनेक प्रश्न या आकड्यांनी निर्माण केलेत। पण ज्या आंदोलनासाठी मराठा समाजानं आपली सगळी ताकद पणाला लावली त्याच आंदोलनाचं फळ आज मराठा समाजाला का चाखावंसं वाटत नाही हा इथे कळीचा मुद्दा आहे। याच मुद्द्यावर आपल्याला बोलायचंय, पण त्या अगोदर पाहूयात ही सगळी आकडेवारी स्पष्ट करणारा स्पेशल रिपोर्ट। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केलाय। कुणबी प्रमाणपत्राचे अर्ज अधिकारी स्वीकारत नाहीत असा जरांगेंचा आरोप आहे। 2 सप्टेंबरला मुंबईमध्ये सरकारनं जरांगेंना हैदराबाद गॅझेटियरचा जीआर दिला। पण तेव्हापासून ते आतापर्यंत फक्त 98 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली असा दावा जरांगेंनी केलाय। गाव समित्याच गठीत नाहीयेत। त्यांनी काय सांगितलं? स्थानिक चौकशी अहवाल यानुसार अर्ज करा। कोणाकडे करायचे अर्ज? तहसीलदारकडे घेऊन गेलं तेव्हा तो सरकारचे आदेश नाहीत। गाव लेवलवर द्यावा तर गावात समित्या गठीत नाहीत। अर्ज कोणाकडे द्यायचे लोकांनी? कसे अर्ज जातील कसे? सरकारच जाणून बुजून ना दुटप्पी भूमिकेत वागायला लागले। एकीकडून जीआर दिला, दुसरीकडून अर्ज स्वीकारायला अधिकारी सांगतात की आम्हाला आदेश नाही, याचा अर्थ सरकारनं सांगितलं असं देऊ नका आत्ताच। इतकी येडे लोक नाही आहेत ना। पण जरांगेंच्या दाव्यामध्ये खरंच तथ्य आहे का हाही प्रश्न निर्माण होतोय आणि त्याला कारण आहे अर्जांची आकडेवारी। 2 सप्टेंबर पासून मराठवाड्यातल्या कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज केले गेले याची आकडेवारी आता समोर आली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 22 अर्ज 22 प्रमाणपत्र, नांदेड जिल्ह्यामध्ये 5 अर्ज आले 5 प्रमाणपत्र मिळाली, हिंगोलीमध्ये 5 अर्ज आले 3 जणांना प्रमाणपत्र मिळाली, लातूरमध्ये 12 जणांनी अर्ज केले त्यातील 9 जणांना प्रमाणपत्र मिळाली, धाराशिव जिल्ह्यात 13 अर्ज केले गेले 4 जणांना प्रमाणपत्र मिळाली, जालना जिल्ह्यातच 78 अर्ज आले 8 जणांना प्रमाणपत्र मिळाली, परभणी जिल्ह्यात 445 अर्ज आले 47 जणांना प्रमाणपत्र देण्यात आली, संभाजीनगरमध्ये 14 अर्ज आलेत त्यातील एकालाही अजून प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही। पण मग प्रश्न असा आहे की हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर अर्जांची संख्या इतकी कमी का झाली? याचं संभाव्य कारण आहे आणखी एक आकडेवारी, 2 सप्टेंबरच्या जीआरच्या आधीची आकडेवारी। 2 सप्टेंबरचा जीआर येण्या अगोदर ऑगस्ट 2025 अखेरीपर्यंत दिल्या गेलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारी आता बघा। छत्रपती संभाजीनगर 4613 नोंदी 19654 प्रमाणपत्र, जालना जिल्हा 5027 नोंदी 14375 प्रमाणपत्र, परभणी 3781 नोंदी 12725 प्रमाणपत्र, हिंगोली 4356 नोंदी 8679 प्रमाणपत्र, नांदेड 1750 नोंदी 4295 प्रमाणपत्र, बीड 22515 नोंदी
1,63,123 प्रमाणपत्र, लातूर 984 नोंदी 2,209 प्रमाणपत्र, धाराशिव 4,819 नोंदी 13,961 प्रमाणपत्र आणि मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये मिळून 47,845 नोंदी सापडल्या आणि 2,39,021 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. गॅजेटियरच्या संदर्भात सांगायचं झालं तर जो JR गव्हर्नमेंटनी काढला आहे त्यातून आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल. म्हणजे ओरिजिनल ओबीसीचा वाटा कोणी. ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं. 2 दिवस CSMT सारखा गजबजलेला मुंबईतला परिसर ठप्प झाला होता. जरांगेंच्या मागणीनंतर सरकारनं हैदराबाद गॅझेटियरचा GRही काढला. मात्र त्याची उपयुक्तता फारच नगण्य ठरली की काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.